पूर्वीचा जमाना आणि आत्ताचा जमाना यामध्ये काय फरक पडला रे बाळांनो, तर खूप फरक पडला. पूर्वी सकाळी सकाळी बघा सासूबाई ओरडायच्या, उठ उठ म्हटलं की सून हातोनात वाकडी तिकडे होऊन पाहिजे. आणि सासू कशी उठायची तर कोंबड्यानं भाग दिली की सासू उठायची. आणि सून कशी उठायची, सासूच्या एका हरोळीतच सून उठली पाहिजे. आणि मग सून उठली की मग ते सडा टाकायचं दारात, गुरांच्या धारा विरा काढायच्या इकडं तिकडं, थोडंसं रांगोळी बिंगोळी काढून चहाचं पातेलं ठेवायचं की सगळ्यांचा चहा एका वेळेला व्हायचा. आता काय झाले बघा, एक काम सर्व्हिसला जाते, एक चहा करायचा असेल तर 4 पातेली चहाची त्या गॅसवरच्या ओट्यावरती लोळत असतात, त्याच्यावर माश्या सगळ्या घुंगत असतात, वाळून सगळी ती चहा पावडर ती सगळी गेलेली असते. आणि तरी पण नवऱ्याला म्हणते मला अजून 1-2 पातेली पाहिजे. नवरा म्हणतो अजून मध्येच 2 घेतली होती. नाही म्हणती एक असलं तरी एक त्याला जोडगा नाही का असावं म्हणून पाहिजे. मग संध्याकाळी मग ती कशी तरी काढायची, घासून ब्लेड नसलं की निघत नाही. पूर्वी कालवण केलं तर कालवणाचं पातेल्यामध्ये कालवणच व्हायचं, चहाच्या पातेल्यामध्ये चहाच व्हायचा, भाताच्या पातेल्यामध्ये भातच व्हायचा. आता ही बाया काय करते, कालवण सकाळची डोळ चोळत चोळत उठते आणि दूधवाला आला किंवा दूधवाल्यानं दुधाच्या पिशव्या घेऊन आल्या की ती घावरती पातेलं घ्यायचं, त्यात त्या पिशव्या मोकळ्या करायच्या, नाही तर ते बसत दूध दुपारी त्याची बसती खवटी होऊन, म्हणजे दूध फाटून जातं, नासून जातं. नवरा संध्याकाळी आल्याला त्याला बडबड करायची, अहो अजून एक पातेलं घेऊन या, यात दूधच नासते. आता हिला कळायला पाहिजे ह्या बाईला की दूध का नासते, तर तू कालवणाच्या पातेल्यात दूध टाकवलंस म्हणून बाया हे दूध नासते. म्हणजे किती भयंकर जमाना आलेला आहे बघा. गॅसवरती एका मिनिटात स्वयंपाक होतो, पहिला चुलीवरती सगळा स्वयंपाक व्हायचा, किती वेळ जायचा, किती भाकरी टोपल्याच्या टोपली अशी दशम्या म्हणजे भाकरी विकत राहायची. आता 2 किंवा 3 भाकरी करायला सुद्धा दिवस जातोय अख्खा. पूर्वी मशीन, धुण्याचं मशीन मधनं कपडे काढून टाकायची सुद्धा बाईच्या पोटावर गोळा येतोय, कधी टाकू आता मी सगळे कपडे वाळत. पूर्वी सासूबाईची 9वार साडी असायची, अशी साडीची घडी झटकून फटकून घालायला लागायची, एवढी गुढी पडली तर म्हातारी ठाव दिशी अंगावर घ्यायची. हे जमाना आले हा. आणि वरून आणखी म्हणायचं, मला बाई करमतच नाही, मला बाई कामच उरकत नाही, मला बाई लयच विकनेस आलाय. पूर्वी होता बायकांना विकनेस, सकाळची सगळी कामं करायची. आणि परत रानात जाणाऱ्या सुद्धा त्यावेळेला काही महिला आहेत, जरी समजा स्वतःचं रान असलं स्वतःच, तरी सासू म्हणायची काही करू नकोस, पण रोजगारनी बरोबर जा, फुकटचा रोजगार ती खाईल, नुसतं तिच्या मागं पुढं कर, म्हणजे ती तरी नीट काम करते का नाही ती कळत आहे का नाही. आता भांडीवाली येते की, भांडीवाली म्हणजे घरात भांडी घासणारी भांडीवाली आली, भांडीवालीला म्हणायचं एवढी भांडी घासून झाली का नाही, तुला अजून एक्स्ट्रा 20 रुपये देते, थोडस माझं हे एक काम कर, थोडस जरा माझं ते एक काम कर. ती म्हणती हे नाही माझ्या ह्याच्यात, अजून 50 रुपये वाढवून देते. पण खोरबाई मला होईनाच काय, कारण हिचा मोबाईल पेटत असतो सारखा हातात, सारखी त्या मोबाईल मध्ये गुंग झालेली असते, काय भेटतं तिला काय माहिती मोबाईल मध्ये एवढं. म्हणजे असं झालेलं आहे बघा. पूर्वीचे दिवस आता गेले. आता यानंतरचा भाग माझा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल, तर तुम्ही बघा आणि कमेंट्स करा, लाईक करत जा प्लीज, आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. हॅव अ गुड डे.